नमस्कार मंडळी. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज तारीख आहे 16 मे. सकाळचे वाजलेले आहेत 7:30. तर मंडळी आज आहे आमच्या गावची सार्वजनिक पूजा. तर गावाकडे मे महिन्यामध्ये सार्वजनिक पूजा असते. तर गावातील बहुतेक मंडळी आहेत ती शहरांमध्ये राहतात आणि मे महिन्यामध्ये सुट्टीला गावाला येतात. तेव्हा अशा प्रकारे गावाला आल्याच्या नंतरला सार्वजनिक पूजा घातली जाते. त्यामुळे सर्व लोक आहेत ते एकत्र येतात. आता मी वरती जाणार आहे. तर समाज मंदिर बांधलेलं आहे. त्या समाज मंदिराला शेडसुद्धा यावर्षी नवीन बांधलेलं आहे. त्याचं उद्घाटनसुद्धा आहे. तर बरीच लोक सर्व आता आलेले आहेत गावाकडे. तर इकडे उषाचं लग्नसुद्धा तुम्ही बघितलेलं आहे. तर उषासुद्धा इकडे गावाकडे आलेली आहे. सगळे अरे अनु अजून उठलात नाही हे डान्सर झोपले. अरे वाईट नाचून दाखव मगाची नाचून दाखव. चला निघा लवकर, पूजा 11ची आहे. आम्ही आता चालली सासरी. तर गावातील प्रत्येक घरातील सर्व मंडळी आहेत ती या कार्यक्रमासाठी येत असते. बहुतेक लोक जी राहिली होती ती आज सकाळी आलेली आहेत. बरेचसे लोक अगोदरच आलेले आहेत. हे आहे आमचं समाज मंदिर. हे समाज मंदिरासमोर मांडलेलं मंडप. तर इकडे विराज, मी आणि आमचे दौलत बाबा आलो आहे झापा आणायला. गेटला बांधायला झापं पाहिजेत. सर्व अशी प्रत्येकाला कामं लागलेली आहेत. सकाळची आता सगळी कामं चालू आहेत. सर्व पोरं आलेत आता झापं न्यायला. अनिकेत, पियुष आणि विराज. हे चला फटाफट फटाफट उचला, तयारी करायची आहे. चला सुमित. काही केलबे आणायला आलेलो आहोत गावातच. हे बघा माशेकर वहिनींच्या आवारामध्ये भेटले. मस्त आहेत छोटे छोटे. तर सगळेजण आता कामामध्ये बिझी आहेत. प्रत्येकजण काही ना काहीतरी काम करते. तर अशा प्रकारे सभागृह आहे आमचं. आता इकडे छोटीशी मीटिंग चाललेली आहे, कार्यक्रम कसा पार पाडायचा. त्याचबरोबर इकडे सर्व आमची मंडळी. काका तयारी चालली आहे. हे बघा इकडे केलबे वगैरे. आता मकर सजवायचं काम चालू आहे. सर्व इकडे महिला वर्गसुद्धा बिझी आहेत आपापल्या कामामध्ये. हे बघा सर्व महिला, सर्व तयारी चालू आहे. काय झालं आहे? येत चलिये इकडे वहिनी. इकडे आद्या आमची मम्मी बरोबर जेवण बनवायला आली होती, पण तिकडे सगळा धूर आहे. अरे कसा आहेस? आज आलात सकाळी? हे बघा सर्व मंडळी इकडे. आता कोणी रस्ता साफ करतोय. सर्व बिझी आहेत. हे बघा सर्व महिला वर्ग. बरे आहेत ना? येऊ का आतमध्ये? हे बघा सर्व महिला वर्ग, सर्व तयारी चालू आहे जेवणाची. कशात सर्व मुंबईकर? बरे आहेत ना? हे बघा कोणी मिरच्या बारीक करत आहे, कोणी खोबऱ्या किसत आहे, कोणी कांदा कापत आहे. हे नाश्त्याची तयारी, कांदा पोहे. बऱ्यात ना वहिनी? चला भेटू नंतरला. ठीक. चला तिकडे बघ, इकडे कोण आले बघ. तू बघितलं? मामा, आमचे मामा. अरे कोण आहे? हो हो ठीक. आंबे घेऊन आलेले आहेत. आंबे पडलेले आंबे. कसा डझन? कसा? 100 रुपये डझन. तर आता पूजेची तयारी झालेली आहे. बहुतेक वाजलेले आहेत 10 वाजलेले आहेत. तर आता नाश्ता वगैरे होईल, तर त्यासाठी चाललो आहे. आणि इकडे सर्व बच्चे कंपनी रात्री डान्स करणार आहेत. तुम्हाला दाखवू डान्स सुद्धा. हे कुठला करणार आहात? कुठल्या गाण्यावर? हां, नंतर डायरेक्ट सांगू गाणं. बघा तुम्ही
आणि कणिक खूप मस्त काढले. दोन्ही मान्यवरांना मी विनंती करते या ठिकाणी अध्यक्ष श्री बळीराम माडिक यांनी दत्तराम सोंडू माडिक यांनी या ठिकाणी येऊन यावं व त्यांनी श्रीफळ वाढावं असं त्यांना विनंती करतो. श्रीफळ वाढवून या ठिकाणी आपल्या सभामंडपाचं उद्घाटन होणार आहे. या ठिकाणी दत्तराम सोंडू माडिक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या ठिकाणी सभामंडपाचं उद्घाटन होत आहे. जोरदार टाळ्या झाला पाहिजे, जोरदार टाळ्या. दत्तराम सोनू माडिक यांनी श्रीफळ वाढवून त्याचं उद्घाटन केलेलं आहे. या ठिकाणी आपल्या सभामंडपाचं उद्घाटन या ठिकाणी पार पडलेलं आहे. या आपल्या सभागृहात प्रवेश करतायत. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या. सर्व पूजेची तयारी झालेली आहे आणि आता लाईट गेलेली आहे. एवढं गरमी करते आणि त्यामध्ये लाईटसुद्धा गेलेली आहे. पूजेसाठी जोडपं आहे सागर. पूजेला सुरुवात होते आणि लाईटसुद्धा आलेली आहे. वा. संयोगी जय देव जय देवोने पाता तुझै शिकारी शाही समने परंतु ना बोलवे गाई साई विवाद करता पडलो प्रवाही तेथून मागता लागे पावशी लावलाई जय देवी जय देव ऐसा सुरवणे प्रशांतेश्वर वंदे तारक संजीवनी जय देव जय जेवणाची सुरुवात आता वाढप. वाढपी घ्या पटापट. तर आता जेवण वगैरे आटपून सर्व मुलं मुली आता मस्त कपडे घालून तयार झालेले आहेत. तर फोटो सेशन चालू आहेत. तर हे बघा इकडे उषा, अंशिता, हे बघा सगळे मुली मस्त सर्व छान दिसत आहे.
न्यू पहा इकडे. प्रतीक्षाताई लोजे या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. त्यांच्याही कार्याच्या गृहामध्ये स्वागत करायचे आहे. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपल्या गावामधून माननीय प्रतापजी घोसाळकर साहेब या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. त्यांचे आपण कार्याच्या गृहामध्ये स्वागत करायचे आहे. त्याचप्रमाणे आपल्या गावातून पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये माननीय श्री अनिलजी राठाते हे सुद्धा या आपल्या विभागातून निवडून पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांच्याही टाळ्यांच्या गजरामध्ये जोरदार स्वागत करायचे. ज्यावेळेस ही माता आमच्याकडे येते त्यावेळेस आम्ही अगत्याने वाट पाहत असतो. या वेळेला आलेली नाहीये, परंतु आम्ही अगत्याने वाट पाहत असतो आणि तिच्या आशीर्वाद आणि तिच्या श्रद्धेमुळे खरोखरच काम करण्यासाठी आम्हाला बळ मिळेल असं इथे मी अगदी आपणास सांगू इच्छिते. कारण दादांनी आज असंही गुंग नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे की आजपर्यंत कुणीच विचार माझ्या तरुणांचा केला नाही. आजपर्यंत कुणीच विचार सर्वसामान्य तळागाळातल्या नागरिकाचा केला नाही. परंतु शासनाच्या अशा अनेक योजना आहेत. रस्ते, पाणी, पाखाड्या, विहिरी या होतच असतात, त्याला शासनाचा निधी असतो. परंतु सर्वसामान्य नागरिक जो गावात राहतो, जो शेती करतो, आज शेती सुद्धा आपण सोडून दिलेली आहे की काही अडचणी आहेत त्यामुळे आपण शेतीही सोडून दिली. परंतु शेती सोडली असती तरी त्याला पूरक व्यवसाय हा केला पाहिजे आणि त्यासाठी अनेक योजना आहेत शासनाच्या. त्यामुळे पशुच्या योजना असतील, अगदी कृषीच्या योजना असतील, त्या योजनांचं प्रशिक्षण तालुकास्तरीय दिलं जातं आणि त्या योजनांचा आपण पुरेपूर लाभ घ्यावा आणि आपल्या गावातील प्रत्येक नागरिक हा सुखी कसा होईल याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आज महिला माझ्या इथे खूपच उपस्थित आहेत आणि म्हणून मला सांगावंसं वाटतं दादांचं आणि श्रेयाताईंचं एक स्वप्न आहे की प्रत्येक गावातील महिला ही सक्षम झाली पाहिजे आणि ती बचत गटांच्या माध्यमातून झाली पाहिजे. कारण बचत गट जर आपण तयार केले तर आपल्याला व्यवसाय करता येतो, आपल्याला बँकेचं कर्ज मिळतं आणि एक कर्जाचा विनियोग करत असताना आपण एखादा व्यवसाय करणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल आम्ही व्यवसाय करू, परंतु तयार केलेल्या वस्तू आम्ही कुठे का टोपलीत विकायला जायचं का? नाही. दादांनी ती व्यवस्था केलेली आहे आणि आपल्या देवाऱ्याला एक बचत भवन दादांनी मंजूर केलंय, जेणेकरून या महिलांनी केलेल्या वस्तू तयार केलेल्या स्वतःचा हक्काचा माल त्या बचत भवनमध्ये त्या स्वाभिमानाने विकू शकतील. एवढी मात्र काळजी दादांनी महिलांची घेतलेली आहे आणि त्यासाठी ताई तिन्ही तालुक्यांमध्ये फिरत आहेत. आपल्याकडे आम्ही श्रेयाताईंना घेऊन येऊ नक्कीच आणि त्याही आपल्याला मार्गदर्शन करतील. आपल्याला बचत गटाच्या माध्यमातून जे काही मार्गदर्शन असेल ते नक्कीच आम्ही करू. मला वाटतं मी जास्त काही बोलले असेल तरी सुद्धा, कारण मी एकदा उभी राहिली की मला भान राहत नाही बोलायचं. मी माझ्या महिलांना सांगेन, आपण कुटुंब प्रमुख आहात आणि आपलं कुटुंब आपण स्वाभिमानाने ज्यावेळेस सांभाळत असतो त्यावेळेस पुरुषांची गरज ही लागतेच, परंतु आपल्या मुलांना चांगलं शिकवा, त्यांना चांगले संस्कार द्या आणि चांगलं सुशिक्षित करा आणि आपलं कुटुंब सक्षमपणे सांभाळा एवढं मी सांगू इच्छिते. तर आत्ताच पक्षाचे पदाधिकारी येऊन गेले, त्यांची भाषणं झाली. आता लहान मुलांचे गेम चालू होत आहेत. हे बघा, बकेटमध्ये बॉल टाकण्याचा गेम. तर आता मोठे मुलं सुद्धा स्पर्धेमध्ये उतरले, बादलीमध्ये बॉल टाकण्यासाठी. जिंकलेली त्याला एक ट्रॉफी आहे. इकडे तेजल, एक गेम खेळायचा आहे, गेम खेळायला
या आद्या 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 लवकर आद्या लवकर बाय तुझ्या बाय आद्या बाय आद्या बाय स्वर्णम लवकर स्वर्णम लवकर स्वर्णम व्हेरी गुड सुमित माळी पुढच्या राऊंडसाठी पात्र झालेला आहे टाळ्या वाजवा सर्वांनी टाळ्या वाजवा एकमेकांना धक्का मारू नका वा नुपूर गागोन जिंकणार आहे असं वाटत आहे नुपूर गागोन पुढच्या राऊंड मध्ये गेलेले आहे खूप छान पद्धतीने ऍडव्हान्स पद्धतीने त्यांनी बाद झालेले आहे खालिद भाई विशाल गडसी पुढील राऊंड साठी पात्र होताना दिसत आहेत अभिनंदन तर मंडळी अशा प्रकारे आमच्या गावची सार्वजनिक पूजा आहे ती पार पडली. तर मे महिन्यामध्ये अशा प्रकारे सार्वजनिक पूजा ही ठेवली जाते. तर अशा प्रकारे ही आमच्या गावातच नसते तर कोकणातील प्रत्येक गावांमध्ये अशा प्रकारे ही पूजा ठेवली जाते. कारण गावातील लोक आहेत ते सर्व बहुतेक शहरांमध्ये असतात, कामानिमित्त वेगवेगळ्या शहरांमध्ये राहत असतात. मात्र मे महिन्यामध्ये सुट्टीला सगळेजण गावाला येतात आणि त्यामुळे सगळेजण एकत्र आल्यानंतर अशा प्रकारे सार्वजनिक पूजा ठेवली जाते. त्यामुळे सर्वजण एकत्र येतात. तर
पूर्ण कोकणातील प्रत्येक गावांमध्ये अशा प्रकारची पूजा असते. तर अशा प्रकारे पूजा पार पडल्यानंतरला दुसऱ्या दिवशी गावची मीटिंग असते. तर गावातील प्रत्येक व्यक्ती त्या मीटिंगला हजर असतो आणि या मीटिंगमध्ये गावातील जे काही कामं प्रलंबित असतील, गावाच्या विकासाविषयी चर्चा केली जाते. तर गावातील विविध विषयांवर चर्चा केली जाते. त्यामध्ये गावाची काही मासिक वर्गणी असते ती जमा केली जाते. त्याचबरोबर इतर काही विषय असतील तर ते चर्चा केली जाते. तर अशा प्रकारे हे सर्व कार्यक्रम गावाकडे केले जातात. तर प्रत्येक गावची अशा प्रकारे पूजा, त्यानंतरला दुसऱ्या दिवशी मीटिंग, अशा प्रकारे दोन्ही कार्यक्रम असतात. तर खूप छान प्रकारे सर्वजण यामध्ये सर्व सामील होतात. प्रकारे हे कार्यक्रम पार पाडले जातात. तर आता 2च दिवसांनी आमच्या भावकीची सुद्धा पूजा आहे. तर त्यामध्ये सुद्धा म्हणजे पूजा झाल्यानंतरला दुसऱ्या दिवशी पोस्ट असणार आहे. तर ते फक्त भावकीच असणार आहे. तर अशा प्रकारे कार्यक्रम हे चालूच असणार आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. तर पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅप्पी राहा. चला तर बाय.